नमस्कार मित्रांनो, मी आहे संतोष चकोर. मित्रांनो, तुमच्याकडे अनेक जुने फोटो असतील. असे फोटो जी त्या काळात काढले होते जेव्हा कॅमेऱ्याची क्वालिटी चांगली नव्हती, म्हणजे कमी मेगापिक्सलचे कॅमेरे असायचे. मग त्याद्वारे जे फोटो काढले जायचे तेही कमी दर्जाचे जायचे. तर अशा काळामध्ये काढलेले तुमच्याकडे फोटो असतील आणि आता तुम्हाला त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह करायची असेल किंवा आत्ताही सध्या कॅमेऱ्यामधून काढलेले काही असे फोटो आहेत जे ब्लर आले किंवा व्यवस्थित आलेले नाही. त्यांची क्वालिटी जर तुम्हाला इम्प्रूव्ह करायची असेल किंवा तुम्ही एखाद्या वहीचा किंवा पुस्तकाच्या पेजचा फोटो काढलाय आणि तो फोटो ब्लर आल्यामुळे टेक्स्ट व्यवस्थित दिसत नाही, तर त्याची क्वालिटी सुद्धा आपल्याला इम्प्रूव्ह करता येईल, जेणेकरून तो टेक्स्ट सुद्धा आपल्याला क्लिअर दिसेल. तर हे सर्व आता आपण काही वेबसाईटद्वारे करू शकतो. तर अशा प्रकारच्या आता सध्या असंख्य वेबसाईट आहेत. तुम्हालाही माहिती की AI टूल्स खूप आलेले आहेत. तर याद्वारे तुम्ही फोटोची क्वालिटी इम्प्रूव्ह करू शकतात. पण मला जी सर्वात जास्त आवडलेली वेबसाईट आहे ती म्हणजे कटआउट प्रो. या वेबसाईटचा मी अनेक वेळा वापर केला आणि मला खूप चांगली ही वेबसाईट वाटली. कारण मूळ फोटो खराब न करता त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह करते अशी ही कटआउट प्रो वेबसाईट आहे. तर या वेबसाईटचा वापर करून कशाप्रकारे आपण आपल्या फोटोची क्वालिटी इम्प्रूव्ह करू शकतो हे आज आपण बघूया. त्यासाठी जाऊया आपल्या ब्राउझरवरती. तुम्ही हे स्मार्टफोनमध्येही वापरू शकता ही वेबसाईट. त्यांचा ॲपसुद्धा आहेत किंवा तुम्ही लॅपटॉपमध्ये वापरत असाल तर त्यांची वेबसाईट आहेत. या वेबसाईटची लिंक मी व्हिडिओखाली डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईल आणि तिथे तुम्ही ॲपसुद्धा तिथून डाउनलोड करू शकतात. तर आता आपण कटआउट प्रो ही वेबसाईट ओपन केलेली आहेत. इथे त्यांची लिंक आहेत. ही लिंक तुम्हाला व्हिडिओखाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल. तर फोटो एनहॅन्सर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. हे वेबसाईटमध्ये आल्यानंतर तुम्हाला अनेक ऑप्शन दिसतील. इथे बॅकग्राऊंड रिमूव्हल वगैरे असे ऑप्शन आहेत, पण हे पेड व्हर्जन आहेत. बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्यासाठी चांगली वेबसाईट कोणती, तर मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्याबद्दल सुद्धा माहिती देईल. पण सध्या आपल्याला इन्हॅन्स करायचा फोटो, तर हे फ्री आहेत इन्हॅन्स करणं यामध्ये. तर अशा प्रकारे क्वालिटी आपण इम्प्रूव्ह करू शकतो. या संदर्भात व्हिडिओसुद्धा आहे. ठीक आहे. अशा प्रकारे ही फोटोची क्वालिटी इम्प्रूव्ह होते. इथे तुम्हाला दिसतंय हा ब्लर फोटो आहे, हा क्लिअर होतोय. ठीक आहे. अनेक फोटोज आहेत. उदाहरणार्थ त्यांनी दाखवलेले आहेत. नाईट सीनचं पण दाखवलेलं आहे, कशा प्रकारे इम्प्रूव्ह करू शकतात. ओल्ड फोटोज, तर यामध्ये आपण माझे काही फोटोज आहेत जुने, ते आपण इथे अपलोड करूया. बघूया कशा प्रकारे ही क्वालिटी इम्प्रूव्ह करते. तर तुम्ही साइन इन जर केलं नाही आहे तर तुम्हाला 2 फोटो सिलेक्ट करता येणार नाही, एकच फोटो सिलेक्ट करता येईल. तर साइन इन कसं करायचं हे दाखवतं. इथे ऑप्शन आहे साइन इन. तर आता मी एका ईमेलवरून इथे साइन इन केलेलं आहे किंवा साइन अप केलेलं आहे. तर तुम्ही अशा प्रकारे साइन अप करून त्यानंतर साइन इन करा. म्हणजे तुम्हाला अनेक फोटो एकाच वेळेस अपलोड करता येतील. समजा मी हे 3 फोटो घेतोय. एक टेक्स्टच्या स्वरूपात आहे, मुग्धा नानल यांची कविता, जी आपण अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये बघितली होती. ही दुसरी कविता आहे त्यांची. तर हे माझे काही ओल्ड फोटोज आहेत. यात क्वालिटी दिसते कशा प्रकारे इम्प्रूव्ह केली आहे त्याने. ठीक आहे. मी आता इथे फ्रीमध्ये डाउनलोड करण्याचं ऑप्शन आहे. PNG मध्ये तुम्ही डाउनलोड करू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये, किंवा कमी क्वालिटीत थोडंसं JPEG मध्ये डाउनलोड करू शकतात. पण मी सजेस्ट करेल की PNG मध्ये डाउनलोड करा, चांगल्या क्वालिटी भेटते. आणि 866x649 इथपर्यंत हा फोटो या क्वालिटीमध्ये डाउनलोड होतोय, या साईजमध्ये. तुम्हाला याच्यापेक्षाही जास्त म्हणजे HD मध्ये हवे असेल फुल, तर तुम्हाला इथे ऑप्शन दिसतंय. तुम्ही HD मध्ये PNG मध्ये करू शकता, पण यासाठी तुम्हाला त्याचं मग क्रेडिट विकत घ्यावे लागतील, क्रेडिट घ्यावे लागेल. तर आता आपल्याला फ्रीमध्ये याचा यूज करायचा या वेबसाईटचा. तर आपण फ्रीमध्ये इथे डाउनलोडवरती क्लिक करूया आणि हा फोटो डाउनलोड झालेला आहे. तुम्ही असंख्य फोटो डाउनलोड करू शकता या क्वालिटीमध्ये. ही पण 866x649 ही पण एक चांगली क्वालिटी, चांगली साईज आहे. तर आता हा फोटो डाउनलोड झालेला आहे, त्यामुळे इथून कट करूया. त्यानंतर हा फोटो आहे, हा खूपच ब्लर होता. इथे तुम्हाला दिसत असेल की चेहरे सुद्धा व्यवस्थित दिसत नव्हते. तर यांनी ते ब्लर वगैरे काढून टाकले आणि खूप चांगल्या प्रकारे एनहान्स केलेला आहे हा फोटो. तर हा इथे तुम्ही डाउनलोड करू शकता. तर आता ही कविता आहे जी टेक्स्टच्या स्वरूपात होती, हे काहीसं ब्लर दिसत होतं, मुग्धा नानल यांची कविता. तर ही आपण इथे बघा, तुम्हाला एकदम क्लिअर दिसते ही कविता. म्हणजे ही इमेज जे आहे ते क्लिअर दिसतं एकदम. आणि हे इमेज क्लिअर दिसल्यामुळे याला आपण इमेज टू टेक्स्ट कसं रूपांतरित करायचं, कन्वर्ट करायचं,
हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आता हा फोटो इन्हॅन्स झाला. यानंतर जर हा फोटो त्या वेबसाईटवरती अपलोड केला टेक्स्टच्या स्वरूपात कन्वर्ट करण्यासाठी, तर तो एकदम चांगल्या प्रकारे कन्वर्ट करून देईल, कारण आता टेक्स्ट क्लिअर दिसत आहे. मागच्या वेळेस व्हिडिओमध्ये आपण जो फोटो अपलोड केला होता त्या वेबसाईटवरती कन्वर्ट करण्यासाठी, तर त्यावेळेस टेक्स्ट व्यवस्थित कन्वर्ट झाले नव्हते. त्याचं रिझन असं होतं की फोटो थोडासा ब्लर होता. पण आता मुग्धा नानल यांची कविता एकदम क्लिअर दिसते, आपण येथेही बघू शकता. तर हा फोटो इथे डाउनलोड केलेला आहे. ठीक आहे. तर आता हे फोटो कसे दिसत आहेत एकदम चांगल्या क्वालिटीमध्ये. तर ही टेक्स्ट एकदम क्लिअर दिसत आहेत. आता मुग्धा नानल यांची कविता एकदम क्लिअर दिसते. इथे तुम्ही बघू शकता सर्व शब्द क्लिअर दिसत आहेत. त्यामुळे आता टेक्स्टच्या स्वरूपात खूप चांगल्या प्रकारे कन्वर्ट होऊ शकतं. आणि हे फोटो आहे जे आपण एनहॅन्स केले. अगोदर ब्लर होते, तर आता ते ब्लर वगैरे काढून टाकले आणि चेहरे व्यवस्थित दिसते आता. आणि हा एक फोटो, याची क्वालिटी पण त्यांनी खूप इम्प्रूव्ह केली. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या फोटोची क्वालिटी इम्प्रूव्ह करू शकता. जुने फोटो आहेत, एकदम ओल्ड आहेत फोटो, तरी तुम्ही इथे अपलोड करून त्यांची क्वालिटी चांगल्या प्रकारे सुधारू शकतात. ब्लॅक अँड व्हाईट फोटो असले तरी इथे त्यांची क्वालिटी खूप चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह होते. या वेबसाईटचा वापर मी अनेक यूट्यूब व्हिडिओसाठी केलेला आहे. म्हणजे व्हिडिओ बनवताना जेव्हा इमेजची गरज असते त्यावेळेस मी इथे ते अपलोड करून त्यांची इमेज क्वालिटी चांगली केलेली आहे. उदाहरणार्थ इंस्टाग्रामवरती अनेक कलाकारांचे फोटो असतात. एंटरटेनमेंट चॅनलसाठी जेव्हा आपल्याला कलाकारांचे फोटो लागतात त्यावेळेस जुने फोटो असतात, क्वालिटी डाऊन असते किंवा स्क्रीनशॉट घेतल्यानंतर कमी क्वालिटीत ते स्क्रीनशॉट येतात. तर ते इथे अपलोड केल्यानंतर ही वेबसाईट त्यांची क्वालिटीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात इम्प्रूव्ह करते. जुने समजा लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ यांच्या काळातले जुने जे काही फोटोज आहेत ते खूप ब्लर आणि कमी क्वालिटीचे फोटो आहेत. तुम्ही गुगलवरून ते जर फोटो घेतले तर खूप कमी क्वालिटीचे भेटतात. तर ते फोटो जर इथे अपलोड केले तर इथून खूप चांगल्या क्वालिटीचे HD क्वालिटीमध्ये तुम्ही ते डाउनलोड करू शकता. तर अशी वेबसाईट आहे. या वेबसाईटची लिंक व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी देईल. इतरही काही अनेक वेबसाईटबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की विचारा. कशाबद्दल तुम्हाला वेबसाईट हवी, कशाबद्दल तुम्हाला माहिती हवी, ती सर्व माहिती मी पुढील व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करेन. टेक केअर. बाय बाय.